नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. उसाच्या फडात शिरताच पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. शिरोळ तालुक्यातील त्या शेतातील 7 फुटी गुपित अखेर उघड. उसामध्ये लपून गांजाची लागवड. आलास तालुका शिरोळ येथे घराच्या पाठीमागील गट क्रमांक 54 मधील उसाच्या शेतात विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या गांजाची लागवड केल्याचा प्रकार कुरुंदवाड पोलिसांच्या कारवाईत उघडकीस आला. या प्रकरणी रमेश चंद्रकांत आलासे वय 68 राहणार आलास तालुका शिरोळ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सदरचे झाड 7 फूट उंचीचे होते. यापूर्वी ही अशीच झाडांची लावण करून विक्री केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांना खबऱ्यांमार्फत आलास गावातील उसाच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. तपासणी दरम्यान उसाच्या पिकामध्ये लपवून ठेवलेली गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी पंचनामा करून सुमारे 5 किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. घटनास्थळी पोलिसांकडून पंचनामा सुरू असतानाच चाकू सुरीला धार लावण्याचा व्यवसाय करणारा एक फिरस्ती व्यक्ती येथे गांजा खरेदी करण्यासाठी आल्याचे समोर आले. संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. प्राथमिक माहिती घेतल्यानंतर त्याची नोंद करून त्याला सोडून देण्यात आलं. या घटनेमुळे संबंधित ठिकाणी गांजाची विक्री होत असल्याच्या संशयाला अधिक बळ मिळाले आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी ज्ञानदेव सानप, विवेक कराडे, अविनाश भोसले आदी पथकात होते. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.